आणि यानंतर आजच्या दिवसातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, आरबीआय कडून सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थेच ठेवण्यात आले। आरबीआय कडून रेपो रेट 6.5% कायम आहेत। सर्वसामान्यांना व्याजदरात यामुळे कोणताही दिलासा मिळणार नाही। आरबीआय कडून आता पतधोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये रेपो रेट जो आहे तो 6.5% कायम असल्याचं पाहायला मिळतंय। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, जी शक्यता वर्तवली जात होती की रेपो रेट मध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही, त्याप्रमाणेच आता हे रेपो रेट जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतंय। काय अधिकचे अपडेट आहेत पतधोरणासंदर्भातले? दीपक, यामध्ये जर का बघायचं तर सलग 6व्यांदा रेपो रेट जे आहे ते आपल्याला जैसे थे पाहायला मिळालेले आहेत। 6.5% रेपो रेट जो आहे तो कायम आहे। त्यामुळे सर्वसामान्य जे अपेक्षा करत होते की व्याजदरामध्ये कुठेतरी दिलासा मिळेल, तसा सध्याला दिलासा काही जो आहे तो आपल्याला मिळायला बघत नाहीये। याची प्रमुख कारण जर का बघायची तर महागाई जी आहे ती मागील 2 महिन्यामध्ये आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळतंय। जानेवारीमध्ये जे आकडे आहेत ते अजून यायचे आहेत, मात्र जानेवारी मधली जी महागाई आहे ती थोडीशी काहीसा होईना तो दिलासा मिळालेला आहे असं आरबीआय गव्हर्नर जे आहे ते सांगतायत। मात्र जो आपला 4% आपण सांगितलेलं होतं की महागाई दर जो आहे तो खाली आणायचा आहे, अद्याप तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी व्याजदर जे आहेत ते कमी केलेले नाही आहेत असं स्पष्टपणे आरबीआय गव्हर्नर आपल्याला सांगताना म्हणता आहेत। दुसरीकडे आर्थिक विकास दरासंदर्भात देखील त्यांच्याकडनं भाष्य होतं आहे। आपण चांगल्या प्रकारे स्टडी ग्रोथ करतो आहे, जरी का जागतिक ज्या बाजारपेठ आहे किंवा जागतिक जे देश आहे जगातले त्यांची जी ग्रोथ आहे ती तुलनेनं भारतापेक्षा खूप कमी आहे। मात्र भारत हा चांगल्या प्रमाणे आता सध्याला काम करताना दिसतो आहे आणि त्याची प्रगती पण चांगली राहील आतापर्यंत असा विश्वास जो आहे तो शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला। दीपक। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।